नमस्कार सगळ्यांना, मी सुचिता. आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत करते. श्री स्वामी समर्थ. स्वामींचं नाव घेऊन आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर मैत्रिणींनो, व्हिडिओचा सुरू करण्या अगोदर तुम्ही जर अजूनही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर बघा मैत्रिणींनो, आज सुद्धा काम मला खूप लोड झालेलं आहे. त्याच्यामुळे रोजच मी उशिरापर्यंत काम चालू ठेवते. तर स्वयंपाक थोडाच करायचा आहे. मुलं सुट्टीला गेलेली आहे, त्याच्यामुळं मग स्वयंपाक थोडाच करायचा आहे. तर मग उशीरपर्यंत मी ब्लाऊजचंच काम करत बसते. तर आज पण खूप सारे ब्लाऊज जे आहेत ते एका कस्टमरचे 5 ब्लाऊज होते, एका कस्टमरचे 4 ब्लाऊज होते आणि एका कस्टमरचे डेली यूजचे 4 ब्लाऊज होते. असे टोटल सगळे ब्लाऊज मी कटिंग केले आज. आणि त्याच्यानंतर मग त्यातील एक ब्लाऊज जो आहे तो स्टिच सुद्धा केला आणि दुसरा ब्लाऊज मी शिवायला घेतलेला आहे. तर तो मी स्वयंपाक करून नंतर करणार आहे, तुम्हाला दाखवते. तर बघा, हा जो ब्लाऊज आहे तो मी स्टिच केला, लगेच शिवला. आणि त्याच्यानंतर त्याच कस्टमरचा हा एक ब्लाऊज आहे आणि आणखी 2 ब्लाऊज आहेत ते साडीतले आहेत. ते चांगले असे शिवायचे आहेत डिझाईनचे. आणि हे 2 ब्लाऊज मी शिवले आणि चालूच आहे. तर आता बघा 7:30 वाजलेले आहेत. तर इथं बघा देवाला दिवा वगैरे लावून माझं झालेलं आहे. हे जे तुम्हाला दिसतंय ना, तर हे मी नवीन आणलेलं आहे. तर हे बघा असं गरम याच्यावरती ठेवलेलं, याच्यामुळे याला आपण पाणी सुटलेलं आहे. आणि हे असं थोडंसं मी असं धुवून फक्त घेतलेलं आहे, त्याच्यामुळे हे पाणी दिसतंय. तर हे जे आहे ते आमच्याच दुकानातून यांनी मी सांगितलेलं त्यांना, 2-3 दिवसापूर्वी त्यांनी काल आणलेलं होतं. तर याच्यामध्ये मी सगळे आप्पे केलेले होते. खूप छान आप्पे तयार झाले होते. मला हे खूप आवडलं. मस्त, अजिबात चिकटलं वगैरे नाही. जिथं गॅस आहे तिथं तेवढं असं झालं आहे बघा. तर छान आप्पे झाले ते. मला खूप आवडलं हे भांडं. बघा, हे आपल्याला पॅनकेकला ते सुद्धा उपयोगी येते. तर आमच्याच दुकानातून हे आणलेलं आहे. तर बघा, एक कस्टमर आज आलेलं होतं. त्यांनी या साड्या ज्या आहेत त्या दिलेल्या आहेत. तर ही बघा, ही अशा पद्धती साडी. तर साडी पिको फॉल करायची आहे आणि ब्लाऊज शिवायचा आहे. त्याच्यानंतर आणखी ही एक साडी आहे. ह्या दोन्ही साड्या सेमच आहेत, थोडासा चेंज आहे. या पद्धतीनं असं हे आहे. तर याला पण पिको फॉल करायचा आहे आणि ब्लाऊज शिवायचा आहे. ही सुद्धा साडी एकाच कस्टमरची आहे. तर ह्या सर्व साड्या कस्टमरने मगाशी आणून दिल्या. तर या साड्यांना पिको फॉल करायचा आहे आणि हा ब्लाऊज शिवायचे आहेत. तर काम खूप आहे, त्याच्यामुळे मला खूप उशिरापर्यंत काम हे करावंच लागणार आहे. तर याच्यामध्ये मी एक जे तुम्हाला म्हटलं की नाही, एका कस्टमरचे डेली यूजचे ब्लाऊज होते, तर ते हे आहेत, हे कटिंग केलेले आहेत. त्याच्यानंतर आणखी मी ज्या कस्टमरचे ब्लाऊज शिवते त्याच कस्टमरचा हा एक ब्लाऊज कटिंग केला आहे आणि हा एक ब्लाऊज कटिंग केलेला आहे. तर हे 2 ब्लाऊज मी इथं कटिंग केलेले आहेत आणि एक शिवला आणि एक मशीनवरती. तर मैत्रिणींनो, माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद.